नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। 29 मे रोजी एनटीए कडून एक पब्लिक नोटीस आलेली होती। त्या नोटीसमध्ये त्यांनी प्रोव्हिजनल आन्सर की त्यासोबतच ओएमआर शीट पब्लिश होणार अशी आपल्याला सूचना दिलेली होती। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी आपापली ओएमआर शीट पाहिलेली असेल, त्यासोबतच जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती देखील तुम्ही चेक करून पाहिलेली असेल। प्रोव्हिजनल आन्सर की नुसार तुमचा जो काही स्कोअर येत आहे ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा। आता जो काही तुमचा स्कोअर येत आहे प्रोव्हिजनल आन्सर की नुसार तो जवळजवळ 99% ॲक्युरेट आहे। म्हणजे ज्या वेळेस नीट 2024 चे निकाल लागतील त्यावेळेस तुमचा जो आता तुम्ही स्कोअर काढलेला आहे तोच स्कोअर राहण्याची 99% शक्यता आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रोव्हिजनल आन्सर की किंवा ओएमआर शीट पाहिलेली नसेल अशा विद्यार्थ्यांनी एक वेळेस ओएमआर शीट व प्रोव्हिजनल आन्सर की पाहून घ्या। पाहण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता व ही सर्व माहिती तुम्ही पाहू शकता। हे तर झालं प्रोव्हिजनल आन्सर की आणि ओएमआर शीट बद्दल। ही जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती फायनल आन्सर की नाही याची तुम्ही नोंद घ्या। फायनल आन्सर की थोड्या दिवसानंतर आणखी पब्लिश केली जाईल, त्यावेळेस परत एक वेळेस तुम्ही क्रॉस चेक करून पाहू शकता की एखाद्या प्रश्नामध्ये आपले मार्क वाढत आहेत का नाही। तसेच आता महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक नीट 2024 च्या निकालाची वाट पाहत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण नीट 2024 चा निकाल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या वेळेस एनटीएने जे काही नीटचं टाइम टेबल आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअपचं आणि एक्झामचं ते पब्लिश केलेलं होतं, त्यावेळेसच त्यांनी नीट 2024 चे निकाल कधी लागणार या संदर्भाने माहिती दिलेली होती। या नोटीसमध्ये आपण पाहू शकतो त्यांनी असं सांगितलेलं आहे की नीट 2024 चे जे निकाल आहेत ते 14 जूनला डिक्लेअर होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट प्रोबॅबली जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच निकाल येण्याची शक्यता आहे। खूप डिले झाला तर साधारण 14 जूनच्या अगोदर तुम्हाला नीट 2024 चे निकाल मिळतील। त्यानंतर आपली जी काही मेडिकल प्रवेश प्रक्रिया आहे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस इत्यादी कोर्सेससाठीची सुरू होईल। तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाजा आलाच असेल की तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकतं। जर तुम्ही तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट केलेला असेल तर तुम्ही गेल्या वर्षीचे कट ऑफ एक वेळेस पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा मिळेल की तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोअर 290 प्लस येत आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये बीएमएस या कोर्ससाठी ऍडमिशन मिळेल अशी अपेक्षा ठेवावी। तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 525 प्लस येत आहे अशा विद्यार्थ्यांनी एमबीबीएस या कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकतं अशी अपेक्षा ठेवू शकतात। तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 150, 200 किंवा 250च्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचे देखील ऍडमिशन एमबीबीएस तसेच बीएमएस व होमिओपॅथीसाठी मार्गी लागू शकतात। या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्सची गरज असते। तर ज्याही विद्यार्थ्यांना येणारी जी मेडिकल प्रवेश प्रक्रिया आहे ती बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअर मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंग साठी जॉईन होऊ शकता। दरवर्षी आपण शेकडो विद्यार्थ्यांचे ऍडमिशन एमबीबीएस पासून ते नर्सिंग पर्यंत मार्गी लावतो। जेही विद्यार्थी आपल्या मार्फत काउन्सिलिंग करतील अशा विद्यार्थ्यांची एमबीबीएस टू नर्सिंग या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग केली जाते व या विद्यार्थ्यांना टाइम टू टाइम मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही व विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होईल यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करत असतो। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे काउन्सिलिंग केलेली आहे त्यांना माहीतच असेल आपण विद्यार्थ्याचं अगदी रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन मिळूपर्यंत मदत करतो। त्यासोबतच त्यानंतर जी काही प्रोसेस असते स्कॉलरशिप संदर्भाने ती देखील माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड करतो। त्यामुळे जर तुम्हाला या सर्व सेवा घेऊन आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअर मध्ये आपले रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन म्हणजेच पेड काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 6000 रुपये आहे। तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल यामध्ये सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग केली जाणार आहे। एमबीबीएस असो, बीएमएस असो, बीडीएस असो किंवा होमिओपॅथी व फिजिओथेरपी आणि नर्सिंग या सर्व कोर्सेसची जी काउन्सिलिंग आहे ती 6000 रुपयामध्ये केली जाणार आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहेत व बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सिलिंग नीट 2024 असा मेसेज करा। तुम्हाला आमच्यातर्फे
पेड काउन्सिलिंगच्या ज्या काही डिटेल आहेत त्या शेअर केल्या जातील व त्या ठिकाणी तुम्हाला एक QR कोड किंवा फोनपे नंबर शेअर केला जाईल. त्यावर तुम्ही पेमेंट करून बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यापुढे जी काही प्रोसेस असेल ती आमच्या मार्फत पार पाडली जाईल